मुक्त संचार किंवा मोकाट पद्धतीबद्दल बोलतोय, तर या पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारचा निवाऱ्यावर खर्च होत नाही, खाद्यावर खर्च होत नाही. त्यामुळे मिळणारं जे उत्पन्न आहे तो 100% नफा आहे. बरोबर आहे का? ना त्यांच्या खाद्यावर खर्च, ना त्यांच्या घरावर खर्च. मग जे काही उत्पन्न मिळतं तो 100% नफा आहे. हे या पद्धतीचे पॉझिटिव्ह पॉइंट आहेत. पण याच्यामध्ये खूप सारे तोटे सुद्धा आहेत या पद्धतीमध्ये. तोटा नंबर 1, याच्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन करू शकत नाहीत. आज 5-25 कोंबड्या गावात फिरतायत, ठीक आहे. उद्यापासून तुमच्या 500 कोंबड्या गावात फिरायला लागल्या तर काय होईल? काय होईल? पहिल्यांदा कंप्लेंट्स येतील. आमच्या हॉलमध्ये आली, शीट केलं, आमच्या गोणी ठेवल्या होत्या त्या गोणी फोडल्या, आम्ही झाडं लावली होती ती झाडं उखडली, कारण 500. कोंबडी आणि बकरी हे जे 2 प्राणी आहेत हे डिस्ट्रॉयर आहेत, लक्षात घ्या. कोंबडीची जी पचन संस्था आहे ही पचन संस्था फक्त 6 तासाची आहे. तुम्ही जे आता पोहे खाल्लेत ना, हे पचनाला येणारे 24 तासानंतर तुमच्या पोटामध्ये. पण कोंबडीने आत्ता खाल्ले की 6 तासात पचून बाहेर. त्याच्यामुळे ती कितीही खाऊ शकते, तुम्ही द्याल तेवढं खाऊ शकते कोंबडी. मग अशा ह्या पक्षाला तुम्ही जर 500 पक्षी तुमच्या गावात फिरत असतील तर कंप्लेंट येणार आणि 500 पक्ष्यांना तेवढं अन्न गावात उपलब्ध नसणार. त्याच्यामुळे ते उपाशी मरणार. हा पहिला मायनस पॉइंट. दुसरा मायनस पॉइंट काय? हिंस्र प्राणी, हिंस्र पक्षी, चोर आणि साथीचे रोग यापासून तुम्ही त्याचं संरक्षण करू शकत नाही. आपल्या कोंबड्या गावात फिरतायत, मुंगसाला वाटलं मुंगूस घेऊन जातो, कावळ्याला वाटलं कावळा घेऊन जातो, घारीला वाटलं घार घेऊन जाते, कुत्र्याला वाटलं कुत्रा खातं, मांजरला वाटलं मांजर खातं. ओके. त्यानंतर मोठे झाल्यानंतर एखाद्याच्या घरात गेला, त्यांनी दरवाजा लावला, तो खातो. म्हणजे हिंस्र प्राणी, पक्षी आणि चोरांपासून संरक्षण करू शकत नाही. आणि गावात सगळीकडे फिरत असल्यामुळे गावातल्या कुठल्याही कोपऱ्यात एका कोंबडीला जरी एखादा साथीचा रोग लागलेला असेल तर बाकी सगळ्या कोंबड्यांना लागतं. नॉर्मली तुम्ही बघत असाल फेब्रुवारी ते मे या 3 ते 4 महिन्यामध्ये गावात एखादा आजार येतो आणि सगळ्या कोंबड्या साफ होतात. म्हणजे साथीच्या रोगांपासून सुद्धा तुम्ही त्याचं संरक्षण करू शकत नाही. तिसरा मायनस पॉइंट आहे तो म्हणजे त्या पूर्णपणे नैसर्गिक खाद्यावर अवलंबून असल्यामुळे त्याचं मॅक्झिमम उत्पन्न किंवा आपल्याला अपेक्षित असलेलं उत्पन्न आपल्याला मिळत नाही. भले ना ती 10 पिल्लं आपल्याला फोडते, पण विकायला आपल्याला 2 किंवा 3च येतात. म्हणजे आपल्याला अपेक्षित असलेलं उत्पन्न आपल्याला मिळत नाही. त्याचबरोबर वजन पण, तिला जसं खाद्य भेटेल त्याप्रमाणे. गावठी कोंबडा 1 किलोचा 1.25 किलोचा व्हायला साधारण 7, 8, 9 महिने लागतात. का? तर तो नैसर्गिक खाद्यावर अवलंबून असल्यामुळे. असे या पद्धतीचे तोटे आहेत. पण फायदा काय? खर्च कमी. खर्चच नाही म्हणजे आपल्याकडे असलेलं घरातलं एखादं कोपऱ्यातला रूम किंवा एखाद्या पडवीमध्ये 2 टोपली, या पलीकडे त्यांना निवारा नाही आणि खाद्य तर ते त्यांचं करतात. त्यामुळे मिळालं ही जी पद्धत आहे ही म्हणजे जस्ट 2-5 कोंबड्या आपल्या घरापुरती खायला किंवा एखाद दुसरा कोंबडा विकायला अशी ज्याची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी ही सर्वात बेस्ट पद्धत आहे.